नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण एक मानवतेच्या विषयावर, माणसाचा हावरटपणा का संपुष्टात येत नाही, त्याचे कारण काय आहेत आणि माणूस फक्त धावत राहतो। मग हे धावत राहण्याचं कारण काय, कशासाठी धावतो? खरं पाहिलं तर प्रत्येक माणसाला दोनच भाकरीची गरज आहे आणि दोन भाकरी खाणारा माणूस हजारो कोटी रुपये कमवण्याच्या मागे पळतोय। काय कारण आहे त्याचे? काय सापडत नाही याला? आणि हे माणूस काय शोधतोय? या शोधण्याच्या नादामध्ये रक्ता नातेचे माणसं तोडून फक्त शोधण्याच्या नादामध्ये धावत राहतो। मग ते काय शोधतोय आणि त्याला काय मिळवायचंय हे त्यालाही समजत नाही। आणि म्हणून आज आषाढी एकादशी निमित्त आपण हा व्हिडिओ बनवत आहे। काय माणूस धावतो, कशासाठी धावतो याचा शोध घेऊया आपण। आणि संत तुकाराम महाराज हे एक जनजागृती करणारे विद्रोही साहित्यिक। या संताने त्या काळी समाज सुधारवण्याचं काम केलं। जातीपातीच्या पलीकडे जाऊन मानवतेचा संदेश देण्याचं काम संत तुकाराम महाराजांनी केलं। आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान। चित्त असू द्यावे समाधान। जे तुमच्या देहाला चालवतो तो कोण आहे याचा शोध घ्या। पुढे म्हणतात, तू आहे तुझ पासी, परी जागा विसरलासी। कुठे आहेस तू? तू कोण आहेस? संशोधन केलंच का? पुढे अजून म्हणतात, आत्मा परमेश्वर का हो जाता तुम्ही रावळात। रावळात जाऊन शोध घेतोस, जगामध्ये धावतोस, तुझं चित्त समाधान नाही, तू कशाचा शोध घेतोस? या सगळ्या गोष्टीचं संशोधन करणं गरजेचं आहे। आणि ते संशोधन माणसानं करायचं आहे। माणसानंच माणसाच्या शरीरातलं संशोधन करणं खूप गरजेचं आहे। मृगांगी कस्तुरी मृग फिरते रानो राणी। तूच आहेस, तुझ्या जवळच आहे, सगळा सुगंध तुझ्या पाशी आहे, ईश्वर तुझ्या पाशी आहे। आणि म्हणून तू या देशामध्ये, या जगामध्ये धावत आहेस, पण तू तुझ्या पाशी आहे हे तुला जाणीव नाही। आणि ही जाणीव होण्यासाठी आपण काय शोधतोय हे मला तुम्हाला सांगायचं आहे। आणि म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे। काय शोधतोय? या चारी पाची अभंगाच्या ओळीमध्ये आपल्याला जाणून येतंय की आपण शोधतो ते फक्त समाधान। आणि हे समाधान
जगामध्ये शोधून नाही सापडत. अरे बाबांनो, शरीरावर विजा झाली, दुःख झालं, जखमा झाल्या, तर ते दवाखान्यात जाऊन डॉक्टराकडून आपण दुरुस्त करू शकतो. पण मनावर जर आघात झाला तर त्याला सांप्रदायिक याच्याशिवाय गत्यंतर नाही. सांप्रदायिकाकडे पळावं लागतं, अभंगाकडे पळावं लागतं. आणि म्हणून म्हणलंय, अमृताची गोडी तुझ्या भजनात, तुझ्या भजनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात, तुझ्या भजनात. अमृताची गोडी, इथंच अमृत आहे. आणि इथं अमृत असून आपण अमृत सोडता आणि वेगवेगळ्या मार्गाने धावता. का धावता? काय कारण आहे तुमचं? माणसं जोडा, आणि माणसं जोडल्यावर तुम्हाला या जगात काहीही कमी नाही. पैसा 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 तुम्हाला मरतेवेळी 1 रुपया सुद्धा घेऊन जाता येत नाही. हे तुमच्या कायम डोक्यामध्ये खुणगाट बांधून ठेवा. हातच हलवता येत नाही तर पैसा घेऊन जायचा कसा, हा प्रश्न तुम्ही डोळ्याच्या समोर ठेवा आणि माणसावर प्रेम करा. मानसा मानसा कधी होशील रे मानसा. माणसासारखं कधी वागाय शिकशील? तो माणूस आहेस. अरे जनावराला बोलता येत नाही तरीही जनावरे एकमेकाला खुनवून एकमेकाला सहकार्य करण्याची मानसिकता ठेवतात. पण माणूस हा प्राणी या जगामध्ये सर्वात बुद्धिमान म्हणून ईश्वरानं जन्माला घातला. आणि त्या माणसाला बोलता येते, चालता येते, पाहता येते, या सगळ्या गोष्टी, आणि बुद्धीने विचार करता येतो कोणाला कशा पद्धतीने वागणूक द्यायची, कोणासोबत कसं वागायचंय, या सगळ्या गोष्टी ईश्वरानं माणसाला दिला. तरी माणूस कपटी वृत्तीने वागतो, मनामध्ये द्वेष असतो, काही कारण नसतंय दुसऱ्याशी, त्याचं देणं नसतंय, घेणं नसतंय, पण तरीही त्याचा स्वभाव आपल्याला पटत नाही. काय कारण आहेत? तर माणसाच्या मनामध्ये जळमट असतात. म्हणून एक कवी गझलकार म्हणतात, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटाला जुन्या जाळले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटाला जुन्या जाळले पाहिजे. पीक पेरालया अटीवर पुन्हा, पीक पेरालया अटीवर पुन्हा, भर उन्हाळ्यात हे पोसले पाहिजे, भर उन्हाळ्यात हे पोसले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटाला जुन्या जाळले पाहिजे, जळमटाला जुन्या जाळले पाहिजे. मनातली जळमट, कपटी वृत्ती, अहंकार आपल्याला कायमचा नष्ट करून टाकावा लागेल.
त्याच वेळेस आपण विठ्ठलाची आषाढी वारी केलेली किंवा एकादश केलेली आपल्याला सार्थक होईल. आपल्या पोटामध्ये अहंकार, आपल्या पोटामध्ये द्वेष, मत्सर, कपटीपणा, वाईट वृत्ती सगळं ठेवायचं. आई वडिलाला जनावराच्या कोठ्यात बांधायचे, वेळेवर त्यांना जेवू घालायचं नाही, त्याची दवा पाणी करायचं नाही, त्याला प्रेम द्यायचं नाही आणि विठ्ठलाची वारी करायची. लाज नाही वाटत? अरे आई वडिलांच्या शरीरामध्ये विठ्ठल आहे. खरे विठ्ठल रुक्मिणीचं रूप आई आणि वडिलामध्ये आहे आणि म्हणूनच पंढरपुरामध्ये आई हे रुक्मिणी आहे आणि वडील हे विठ्ठल आहेत. याचं भान ठेवून आई वडिलांना वेळेवर जीवू घालणे, त्यांच्यासोबत प्रेमाने वागणे, त्यांच्या अंतकरणाला विजा होणार नाही, दुःख होणार नाही असं वागणे म्हणजेच खरे विठ्ठलाची वारी करणे. विठ्ठल हे नाम मात्र आपल्या कठेवर करखटेवर हात ठेवून उभा आहे. कारण आहेच की तुम्हाला ध्यानात असावं की आम्हीच ते आहोत की जे तुम्हाला जन्म देणारे आई वडील आहेत आणि ते आई वडील म्हणजे आम्ही आहोत. आमच्याकडे तुम्हाला वर्षाला यावं लागतं. याचं कारण असं आहे की तुम्हाला जन्म देणाऱ्या आई वडिलांची आठवण राहावी कायमस्वरूपी की याच आई वडिलांनी आम्हाला जन्माला घातले आणि म्हणून या आई वडिलांना अत्यंत चांगल्या पद्धतीने जगवणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून विठ्ठलाची वारी. विठ्ठलाच्या वारीला का जायचंय तर याच आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलंय, त्याची आठवण कायमची राहावी म्हणून. कुठे आहे ईश्वर? ईश्वर कुठे आहे? तुमच्या हृदयात आहे. तुम्हाला काय सापडणं झालंय तर सगळं जग भ्रमण करून सुद्धा तुम्हाला समाधान सापडत नाही. म्हणून आहे त्याच्यामध्ये समाधान. आपल्या मित्रमंडळीमध्ये जे प्रेम निर्माण केले ते प्रेम टिकवून ठेवणे म्हणजे प्रेम आणि ते प्रेम म्हणजे खरं समाधान. समाधान ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. तुमचं मन शांत ठेवा. लोकांचे लाखो रुपये, लोकांचे करोडो रुपये बघून तुमचं मन हेलावू देऊ नका. एकनाथ महाराजाकडे एक ब्रह्मदेव गेला म्हणा. ब्रह्मदेव म्हणे ऐकू कथा आहे आणि ते एकनाथ महाराजांना म्हणाला, अरे काय दळभद्री राहतोस, कसा राहतोस, काय करतोस? एकनाथ महाराज म्हणले, मी आहे तसाच आहे, मी याच्यात समाधान आहे. अरे माग, तुला काय मागायचंय, मी तुला द्यायला तयार आहे. एकनाथ महाराज म्हणले, नको मला काय, जे दिलाय ईश्वराने ते मी समाधान आहे, एवढ्यात मी समाधान आहे. एकनाथ महाराज काही साधी सुधी व्यक्ती नव्हती. एकनाथ महाराजांना रिद्धी सिद्धी प्राप्त होती. त्यांना जे पाहिजे ते मिळत होतं. एवढी ईश्वराची कृपा दृष्टी एकनाथ महाराजावर झाली होती आणि एकनाथ महाराजांनी समाधान मानलं होतं. आहे त्याच्यामध्ये समाधान. त्या एकनाथ महाराजांना हा ब्रह्मदेव घमिंडीने म्हणाला, अहंकाराने, अरे माग, तुला काय मागायचंय, मी तुला द्यायला तयार आहे. एकनाथ महाराजांना वाटलं याची खुमखुमी जिरवावी, याची घमेंड जिरवावी, याचा अहंकार संपुष्टात आणावा आणि म्हणून ब्रह्मदेवाला म्हणाला, जा, तुला द्यायचंय तर दे मला मुठभर लिंथा. एक मुठभर लिंथान
ब्रह्मदेव विष्णूकडे गेले. विष्णूला म्हणाले, अरे मला एक मुठभर लिंथा दे, त्या एकनाथ महाराजांनी मागितले. विष्णू मला कुणी मागितली? एकनाथ महाराजांनी. तुला कुणी सांगितलं होतं एकनाथ महाराजांकडे जायला? का? माझ्याकडे लिंथा नाही, मी तुला देऊ शकत नाही. पहिलाच हादरा बसला. जा त्या महादेवाकडे, मिळाली तर बघ मागू. महादेवाकडे ब्रह्मदेव गेले आणि महादेवाला म्हणाले, देवा मला एक मुठभर लिंथा दे. महादेव म्हणाले, कुणी मागितली? एकनाथ महाराजांनी. कुणी सांगितलं होतं तुला जायला? नाही, मी मनानं गेलो होतो. लिंथा माझ्याकडे नाही. ब्रह्मदेव परेशान झाले. जगात देवादी देव महादेव यांच्याकडेच लिंथा जर नसेल तर आता जगातला कोणता देव मला देऊ शकतो? महादेवाला पुन्हा विचारलं, देवा मला या संकटातून काढा, मी फसलो, मी चुकलो. मला या देवा एकनाथांच्या शब्दातून बाहेर काढा, माझी चूक झाली. जा तसंच एकनाथांना बोल, मला जे तू बोलतोस तेच बोल, तुला निश्चित लिंथा मिळेल. ब्रह्मदेव एकनाथाकडे गेले आणि दरवाजात लांब असतानाच एकनाथ महाराज म्हणाले, देवा तुम्हाला मी मुठभर मागितली होती, तुम्ही पोतं भरून का आणली? ब्रह्मदेवाला वाटलं मी कायच आणलं नाही. तरीही एकनाथ महाराज म्हणाले, पोतं भरून का आणलीस? माझ्याकडे तर कायच नाही. आणि मग एकनाथाची तिथं जाऊन माफी मागितली. संत एकनाथ महाराज घाईवरून अंतकरणातून रडू लागले आणि ब्रह्मदेव धया रडू लागला आणि म्हणाला, एकनाथ माझी चूक झाली, मला या ब्रह्मांडामध्ये लिंथा कुठंच मिळाली नाही. ते एकनाथांना माहीत झालं की याची घमेंड जिरली, याची मगरुरी जिरली, याचा अहंकार संपला. आणि मग संत एकनाथ महाराजांनी सांगितलं की हीच ती लिंथा आहे, हीच ती लिंथा आहे. अहंकार सोडा आणि प्रत्येक माणसाजवळ लीन व्हा. लीन, नम्र. आपल्याकडे नम्रपणा असेल, जगाच्या सर्वोच्च टोकापर्यंत आपण जाऊ शकता. एवढं मोठं तुम्ही होऊ शकता. आई वडिलांच्या पुढे सतत लीन व्हा. आई वडीलच हे तुमचे खरे विठ्ठल रुक्मिणी आहेत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आजच्या आषाढी एकादशी निमित्त प्रत्येक माणसाने किमान समाधान मानायला शिका. कितीही पैसे कमवा, ब्रह्मांड निर्माण जरी केलं तुम्ही तरी तुम्हाला घेऊन जाता येत नाही. तुमच्या आयुष्याचा काळ 60, 70, 80, जास्तीत जास्त 100 वर्षे. अरे झोपीत 50 वर्षे जातात, खेळण्यामध्ये 20 वर्षे जातात, म्हातारपणामध्ये 20 वर्षे राहतात आणि 20च वर्षे आपलं खरं आयुष्य जगण्याचं असते. त्या आयुष्यामध्ये एकमेकासोबत प्रेमानं राहा, आनंदी राहा. कारण तू लाख हिफाजत कर ले तो लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले
तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. एक दिवस आपल्याला हे जग सोडून जायचंय, हे प्रत्येकानं लक्षात घ्या. हे किती अभंगातून, किती भजनातून, किती गाण्यातून संदेश आपल्याला दिला, अभंगातून संदेश दिला, कवालीतून संदेश दिला. आपण खरं म्हणलं तर या पृथ्वी तलावर किरायानं राहायला आलो, भाड्याच्या घरात. एके दिवशी हे भाड्याचं घर आपल्याला सोडून जायचं आहे. म्हणून एका कवीनं गझलमध्ये सांगितलं, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब आपको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब आपको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. लक्षात घ्या, हे पृथ्वी तलावर जे आपण किरायाने राहायला आलोत काही दिवसापुरते, आपण हे जग सोडून जाणार आहे प्रत्येकाला माहीत असताना सुद्धा घमेंड का, धावपळ का, हावरटपणा का, कशामुळं अहंकार आहे, कशामुळे घमेंड आहे, काय कुणाचं आपण घेतलंय, काय कुणी आपलं नेलंय, कशामुळे वाद, कशामुळे द्वेष, कशामुळे आपल्या शरीरामध्ये कपटीपणा, हे सगळा विचार रात्रभर करा. आणि खरं तर आजच्या आषाढी एकादशीचं, विठ्ठल रुक्मिणीचं जर खरं स्वप्न साकार करायचं असेल, त्यांनी सांगितलेले तत्व जर आपल्याला मानायचं असतील, तर आहे त्याच्यात समाधान राहा, सुखी जीवन जगा आणि आनंदमय जीवन जगून एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, अशा पद्धतीनं हे जीवन सुखानं जगावं, एवढीच अपेक्षा आज या आषाढी एकादशी निमित्त सर्व मानव जातीकडून अपेक्षा मी व्यक्त करणार आहे. आणि मी सुद्धा तसं वागावं लागणार आहे. अशाच पद्धतीनं आपण माणसाहात माणसावणी राहूया आणि जीवन आनंदमय जगूया. हेच आज आषाढी एकादशी निमित्त सर्वांना संदेश. मी संदेश देणे एवढा मोठा नाही, पण जे ईश्वरानं सांगितलंय त्या पद्धतीनं आपण ईश्वराचा मार्ग स्वीकारूया. एक ध्यानात ठेवा, ईश्वरानं सांगितलंय तसं जर तुम्ही नाही वागलात तर निश्चित धोका आहे. एकच शेवटचा मुद्दा सांगतो की कुठलाही मार्ग असेल तर त्याला दोन मार्ग असतात, एक जाण्याचा असतो आणि एक येण्याचा असतो. येणाऱ्या मार्गाच्या विरोध दिशेनं जर आपण गेलात तर 100% आपला ॲक्सिडेंट होणार, अपघात होणार. आणि जाण्याच्या मार्गाने जर सरळ तुम्ही गेलात तर ॲक्सिडेंट होणं शक्य नाही, क्वचित सुद्धा नाही. फक्त आपला मार्ग धरून जा. आणि आपला मार्ग सोडून जर विरोध दिशेनं गेलात तर निश्चित ॲक्सिडेंट आहे, हे पक्क लक्षात घ्या. त्याच पद्धतीनं ईश्वरानं सांगितलेल्या नियमाप्रमाणे आपलं जीवन जर आपण जगत असाल तर ईश्वरानं दिलेलं आयुष्य पूर्णची पूर्ण माणसाला भोगता येते. आणि ईश्वराच्या विरोधात जर गेलात तर निश्चित तुम्हाला अपघात, धोका आणि अर्धा आयुष्यामध्ये तुमचं जीवन संपणार आहे. एवढाच मुद्दा लक्षात घ्या. कारण ईश्वरानं घालून दिलेले काय नेम आहेत. दारू पिऊ नका, गांजा पिऊ नका, बिड्या करू नका,
म्हणजे वाईट व्यसन करू नका. खाद्य खात असताना सुद्धा अन्न भाजी भाकर 12 भानगडी जे आहे ते काही खा, पण लक्षात घ्या, व्यसन करू नका. गांजा खाऊ नका, सिगारेट पिऊ नका, तंबाखू खाऊ नका. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना शरीराला हानिकारक आहेत आणि ही ईश्वरानं सांगितलं नाही. म्हणजे ईश्वराच्या सांगितलेल्या विचाराच्या विरोधात तुम्ही वागत आहात हे लक्षात घ्या. चांगलं शुद्ध आहार, चांगल्या पद्धतीनं व्यायाम आणि निर्व्यसनी जगा. ईश्वरानं दिलेलं आयुष्य तुम्हाला आहे तेवढं निश्चित मिळणार, याच्यात काडी मात्र संशय नाही, काडी मात्र लबाड होणार नाही. कारण ईश्वरानं सांगितले तसं राहा आणि पूर्ण आयुष्य जगा. ईश्वराच्या विरोधात जाल तर निश्चित अपघात आहे, हे लक्षात ठेवा. एवढीच तुमच्याकडून अपेक्षा. तुम्ही विठ्ठलाच्या आजच्या आषाढी यात्रेच्या निमित्तानं हे पांडुरंगाचा आणि विठ्ठल रुक्माई यांचा आदर्श घ्याल आणि आई वडिलाला सांभाळाल, मित्र मैत्रिणीसोबत अत्यंत चांगलं वागाल आणि माणसासारखं जगाल, एवढीच आपल्याकडून अपेक्षा आहे. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाजहिताचे मानवहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा खडतर प्रवास यूट्यूब चॅनल. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.